आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे अगदी सगळ्यांपासून की कुठला मांसाहार घ्यावा, कधी घ्यावा. माझी बाजू कुणीतरी लिहिली पाहिजे होती. आणि अनेक असे गुप्त सुप्त IAS IPS अधिकारी आहेत जे आता मान्य करतायत की बरं झालं तू हे लिहिलंस. त्याचं कारण असं आहे की आता आमच्या पोरांना कळेल भविष्यामध्ये की आमचे पूर्वज काय खात होते. अन्नाच्या निमित्तानं जगभरामध्ये मानवी इतिहासाच्या सगळ्या विकासक्रमामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण केलं गेलं, ज्या पद्धतीचं समाजकारण रचलं गेलं, ज्या पद्धतीची संस्कृतीची व्याख्या ती पवित्र अपवित्रतेच्या चौकटीमध्ये केली गेली आणि ज्या पद्धतीचं एक वेगळं अर्थकारण उभं केलं गेलं, त्याचा सगळा संदर्भ ह्या शीर्षकाला आहे असं मला वाटतंय. त्या माणसाने काय खावं अशी सांस्कृतिक हुकुमशाही जेव्हा एखादा गट निर्माण करतो तेव्हा ती हुकुमशाही केवळ अन्नापुरती सीमित नसते. दलितांमध्ये जेवण बनवण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. प्रत्येक जातीनुसार वेगळ्या वेगळ्या पदार्थ बनवण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. एकाच जातीमध्ये वेगवेगळ्या प्रदेशात राहणाऱ्या आणि विशिष्ट एक व्यंजन करणाऱ्या प्रक्रियांमध्ये फरक आहे. समोर प्रत्यक्ष जमलेल्या तमाम सातारकर रसिक श्रोते आणि मला वाटते की हे सेशन कदाचित ऑनलाईन पण होत असेल तर त्यानिमित्तानं तमाम महाराष्ट्रातले सर्व जे श्रोते आहेत त्यांना सर्वप्रथम त्यांचे स्वागत करतो. अखिल भारतीय 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आज आपण या विचारमंचावरती शाहू पाठोळे लिखित अन्न हे अपूर्ण ब्रह्म या पुस्तकावरची चर्चा करतो आहे. त्याचं इंग्रजी भाषांतर जे माझ्या एकदम उजव्या बाजूला बसलेले आहेत ते भूषण कोरगावकर यांनी त्याचं इंग्रजी भाषांतर केलेलं आहे मराठवाडास दलित किचन या नावाने आणि ते हार्पर कोलिन्ससारख्या अत्यंत इंग्रजीमधल्या प्रतिथयश प्रकाशन संस्थेने जाणीवपूर्वक खरं म्हटलं तर प्रकाशित केलेले आहे. त्यांना या मूळ मराठी पुस्तकामध्ये ज्या पद्धतीचा एक नवा वाचन ठेवा मिळाला त्यानिमित्तानं त्यांनी तो इंग्रजीमध्ये आणि खास करून जागतिक स्तरावरच्या रसिकांना उपलब्ध करून दिला आहे. अनुवाद जर कोणी इंग्रजीमध्ये वाचला असेल तर तो इतका उत्तमपणे उतरला आहे की मला खरं तर ते मूळ इंग्रजी पुस्तक असावं असंही वाटलं. पण ज्यांनी मराठी पुस्तक वाचलेलं आहे त्याच्यात अनेकांनासुद्धा त्या मराठीची किंवा मराठी भाषेची मूळ मराठी भाषेची खास करून शाहू पाटोळेंची शाहूदादांची जी काही मराठी आहे तिची चव वेगळीच आहे. खरं म्हटलं तर पाककलेवरती किंवा एकूणच अन्नासंदर्भात काहीतरी एक वक्तव्य करणाऱ्या पुस्तकामध्ये भाषा वाचतानासुद्धा एक विशिष्ट चव जाणवावी असा एक वेगळा स्वादिष्ट अनुभव हे पुस्तक वाचताना आपल्याला सातत्याने येत राहतो. आज शाहूदादा बसलेले आहेत. मिलिंद कसबे आहेत जे अत्यंत महत्त्वाचे विचारवंत म्हणून महाराष्ट्रामध्ये मानले जातात आणि मी स्वतः या निमित्तानं आपण या पुस्तकावरती वेगवेगळ्या अंगाने चर्चा करूया आणि ह्या पुस्तकाची बलस्थानं काय आहेत आणि हे पुस्तक कोणती प्रश्न उभी करते त्यानिमित्तानं आपण त्याचा धांदोळा घ्यायला हवा. तर खुद्द लेखक इथं बसलेले आहेत त्यामुळे मी लेखकांना आणि त्याच्यानंतर मग मी अनुवादकांना पण एक प्रश्न विचारेन की माझ्या माहितीप्रमाणे आणि ते त्यांच्या ह्या नव्या आवृत्तीमध्ये त्यांनी हे मांडलेलं पण आहे. कारण तुम्ही जर नवी आवृत्ती पाहिली तर त्याच्यात प्रस्तावना नाही आहेत. खरं तर त्या प्रस्तावना ह्या परिष्करणाच्या प्रस्तावना आहेत सगळ्या. म्हणजे मला वाटतं की ऑक्टोबर 2015मध्ये पुस्तकाची पहिली आवृत्ती म्हणजे प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली. ती अत्यंत छोटी होती आणि मग कुपोषित होती म्हणजे अन्नाच्या संदर्भातला एक शब्द वापरायचा तर दादांचा कुपोषित होती. ही आवृत्ती हळूहळू दादांनीच खरं म्हटलं तर जसं जसं ते पुन्हा पुन्हा त्या गोष्टी चाळत गेले वाचत गेले पुन्हा त्याच्याकडं समीक्षणात्मक पाहत गेले त्या निमित्तानं त्याचं परिष्करण होत गेलं आणि आत्ता जी आपल्या हातात आवृत्ती चौथी आवृत्ती आपल्यासमोर आहे आणि त्यानिमित्तानं त्याचा सगळा प्रवास दादांनी मांडलेला आहे. खरं तर इंग्रजीमध्ये ज्या पद्धतीच्या ह्या पुस्तकाच्या चर्चा झालेल्या आहेत तर इंग्रजी वाचकांना किंवा इंग्रजी रसिकांना ह्या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये प्रचंड रस मी ज्या ज्या चर्चा ऐकल्या त्याच्यामध्ये दिसून आला. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृत्या इतक्या रानभाज्यांची माहिती आणि त्यानिमित्तानं आपल्या अन्नाच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि आर्थिक या विविध अंगाने त्याची जी चर्चा
शाहुदांनी केलेली आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. तर माझा एक काय म्हणूया आपण एक सुरुवातीचा प्रश्न म्हणा किंवा चर्चेला तोंड फोडायचं म्हणून म्हणा, मला त्यांना असं विचारायचं आहे की ह्या पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया काय होती आणि का लिहिलं हे पुस्तक, म्हणजे गरज काय पडली तुम्हाला पुस्तक लिहायची? आवाज येतोय माझा? येतोय का? ओके. लिहायचं कारण म्हणजे दलित साहित्यामध्ये जे काय उल्लेख आलेले होते, ॲक्च्युली माझं हे क्षेत्र नाही आहे, अन्न क्षेत्र माझं नाही आहे, खायचं क्षेत्र आहे पण लिहायचं क्षेत्र नव्हतं. दलित साहित्यामध्ये सगळीकडे उल्लेख आलेले आहेत की टोणा म्हणजे काय, किंवा उदाहरणार्थ अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्या उल्लेखाला पण त्याचं कुठं दलित काही त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही आहे सविस्तर, म्हणून मला लिहावं लागलं. नाहीतर मला काय गरज पडली नसती, पुस्तक आलंच नसतं माझं. थँक्स टू दलित लेखक सगळे. त्यामुळं तराळ अंतराळमध्ये 16 प्रकारचे टोणे आलेले आहेत, टोणे. तर ते मला कळलं की त्यांनी लिहिले पण कसे खायचे ते लिहिलेलं नाही आहे, म्हणून मला लिहावं लागलं ते. बाकी मला फक्त मी डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. मला टीका कोण करायची नव्हती की आमचं पण एक खाद्य होतं, मला मांडायचं होतं म्हणून मी ते लिहिलेलं आहे. ते टीका म्हणून लिहिलेलं नाही आहे, कारण आमचं पण एक खाद्य असतं, खाद्यसंस्कृती असते, ही लोकांना कळावी म्हणून मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि पहिली आवृत्ती माझी अत्यंत कुपोषित होती. छोटं पुस्तक होतं ते पुस्तक परत लिहिलं एकदा मी. ते पुस्तक तिसऱ्यांदा लिहिलं, परत लिहिलं मी, आणि चौथ्यांदा मात्र क्लिअर झालं. इंग्रजीमधून तेच झालं. भूषण सांगेल काय झालं ते अनुवादामध्ये. आणि त्यांनी पण थोडं गोंधळ होऊ शकतं, कारण चाणी हा एक शब्द आहे. कोकणात चाणी म्हणजे खारुताई, आणि आपल्याकडे चाणी म्हणजे मटणाचा तुकडा वाळलेला, त्याला चाणी म्हणतात. तर एक विनोद झाला अगदी समोरच, भूषण समोरच झाला. ती बाई मला सांगत होत्या स्वित्झर्लंडच्या, की म्हणे की त्यांनी लिहिलंय की स्क्वेरल, ड्राय स्क्वेरल यू एट. म्हणलं नाही, स्क्वेरल नाही म्हणलं, ते कसं असेल ते. मग आम्ही दोघांनी तिला बायताबाने क्लिअर केलं, तसं नाही म्हणलं, ते स्क्वेरल नाही आहेत म्हणलं, ते स्क्वेरल वेगळे आहेत, आमचं वेगळं आहे म्हणलं. ते एवढंच माझं, मला वाटतं जास्त भूषणला नाही. अजून एक त्याला लागून प्रश्न मला असा विचारायचा आहे की जर तुम्ही मराठी पुस्तकाचं शीर्षक वाचलं तर ते अन्न हे अपूर्ण ब्रह्म असं आहे. त्यामुळं हे अपूर्ण ब्रह्म हा जो काही शब्दप्रयोग आहे त्याच्या संदर्भामध्ये थोडं एक क्लॅरिफिकेशन आम्हाला पाहिजे होतं. ठीक आहे, ओके. अन्न हे पूर्ण ब्रह्म, जाणीचे यज्ञ, ते एक श्लोक आहे तो, की म्हणजे षड्रस असायचं, षड्रस वगैरे. आमच्याकडे एकच रस होता, जे मिळेल ते खाणे, एकच रस होता ना. त्यामुळे आता अपूर्णच आहे ते, पूर्ण कसं असेल ना. म्हणून आम्ही एकच फक्त आम्ही धरून ठेवलं की बाबा आपल्याला जे मिळतंय ते खायचं. इटका असो, चिटका असो, उरलेला असो, कोणी दिलेला असो, जगायचं आणि तगायचं. माझ्या पूर्वजांनी त्या वाढलेल्या आणि दुर्लक्षित अन्नावर दिवस काढले, ते जगले, तगले, म्हणून मी आज इथं बसलो आहे. नाहीतर मग काय शक्य होतं सगळं ते. म्हणून ते आमचं अन्न हे कधीच पूर्ण ब्रह्म नव्हतं. त्यात कुठले षड्रस नव्हते अन्नामधले, म्हणजे तुरट, खारट, तिखट, काय त्या आणखीन सगळ्या गोष्टी. सात्विक तर नव्हतंच बिलकुल, कारण आपल्याकडे धर्मानं सांगून ठेवलं आहे की जो जसे अन्न खातो तसे त्याची वृत्ती बनते. सात्विक खातो त्याची वृत्ती बनते, राजसिक आहे, तामसिक. आम्ही तामसिकवाले आहोत. तामसिकचं त्यात काही खाऊ शकतो ते. आम्ही तामसिकवाले आहोत, तरी आम्ही अजून आम्ही टिकून आहोत. हे महत्त्वाची गोष्ट आहे अन्नाबद्दलची. तर म्हणून मला त्याचा लिहावं, म्हणजे माझं पुस्तक आहे तामसिक, कदाचित तामसिकच आहे ते. बरं, दुसरं आपल्याकडे हे अन्न लादलेलं आहे आमच्यावर संस्कृतीनं. सात्विक हा कुठं प्रयोगशाळा नाही आहे. प्रयोगशाळा नाही की सात्विक खाल्लं आणि माणूस अत्यंत सात्विक झाला, असं काही कुठल्या प्रयोगशाळा आपल्याकडे झाल्या नाही आहेत. पण सांगतात की हे जो जसा खाईल तसा त्याची वृत्ती बनेल
माझी वृत्ती मला माहीत नाही कशी झाली होती, पण आज पण मी तामसिकच खातो. खरं तर अन्न हे अपूर्ण ब्रह्म हे ज्यावेळेला पुस्तक मी पहिल्यांदा वाचलं, म्हणजे त्याचं मुखपृष्ठ पाहिल्यानंतर मला त्या शीर्षकाने पहिल्यांदा खेचून घेतलं. अन्नाच्या निमित्तानं जगभरामध्ये मानवी इतिहासाच्या सगळ्या विकासक्रमामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण केलं गेलं, ज्या पद्धतीचं समाजकारण रचलं गेलं, ज्या पद्धतीची संस्कृतीची व्याख्या ती पवित्र अपवित्रतेच्या चौकटीमध्ये केली गेली आणि ज्या पद्धतीचं एक वेगळं अर्थकारण उभं केलं गेलं, त्याचा सगळा संदर्भ ह्या शीर्षकाला आहे असं मला वाटतंय. खरं तर अन्न हे पूर्ण ब्रह्म हे म्हणणारे जे कोणी लोक होते ते मला असं वाटते की त्यांच्याकडं तशा पद्धतीच्या या साही प्रकारच्या चवी आपल्या जिभेवरती रेंगाळवायची किंवा त्याचा आस्वाद घ्यायची पूर्ण तरतूद असावी, त्याशिवाय त्यांनी तसं म्हणणं अशक्य आहे. पण ज्यांच्याकडे ते नव्हतं किंवा ज्यांच्यावरती ते जाणीवपूर्वक लादलं गेलं त्या राजकारणाबद्दल आपण काय बोलणार आहोत की नाही. कदाचित मला असं वाटतंय की हे पुस्तक त्याच्या शीर्षक असून अशा पद्धतीचा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभं करतं. आपल्याला माहिती आहे की शाकाहार बनाम मांसाहार या निमित्तानं, कारण त्यांनी तामस असा परत त्याच एका त्रिकोटीतला शब्द वापरला, राजस सात्विक सत रज तम याचं त्रिकोटीतला एक शब्द त्यांनी वापरला आणि त्यांनी असं म्हटलं की बाबा मांसाहार हा प्रामुख्यानं तामस या चौकडीमध्ये किंवा या त्रयीमध्ये येतो. पण प्रश्न असा पडतो की मानवाच्या एकूण विकासक्रमामध्ये मांसाहार हा धर्माच्या आधी आलेला आहे. तो मुळात जगण्याच्या आगतिकतेचा आणि संघर्षाचा भाग असल्यामुळं तिथे धर्माची नीतिमूल्य तशा पद्धतीने चौकटीत काम करत असतील असा प्रश्न येणं अशक्य आहे. जो कुठला एखादा व्यक्ती मानव प्राणी कुठल्या तरी एका गुहेमध्ये राहत असेल, थंडीमध्ये प्रचंड कुडकुडत असेल, चुकून माकून त्यांनी अग्नीचा शोध लावला असेल आणि जे मिळेल ते खाण्यावरतीच त्याच्या एकूण संततीची किंवा संसारिक अस्तित्वाची एकूण भलामण असेल, तो व्यक्ती अशा पद्धतीचा तरतम भाव वापरून पूर्ण की अपूर्ण ब्रह्म अशा पद्धतीच्या चर्चा करत बसणार नाही. त्याला या पृथ्वीवरती टिकायचं होतं. आपण जर मांसाहाराची सगळी चर्चा बघितली तर जवळजवळ 23-24 लाख वर्षांपासून माणूस मांसाहारी होतो असं आपल्याला लक्षात येतं आहे. आपण जर अन्न साखळीचा त्रिकोण बघितला, ज्याला आपण पिरॅमिड म्हणतो, त्या पिरॅमिडमध्ये माणूस कधीतरी खूप खालच्या स्तरावरती होता, तो कधीतरी मध्ये आला आणि अचानक तो आत्ता अन्न साखळीच्या वरच्या टोकावर जाऊन शिखरावर बसलेला आहे. शिखरावर बसल्यानंतर मधल्या काळात त्याच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा अनेक अंगांची वाढ झाल्यानंतर अशा पद्धतीच्या साधन शुचितेची व्याख्या किंवा आग्रह धरले जाऊ शकतात. पण त्याच्या आधी अशा पद्धतीच्या चर्चा करण्याची काही गरज नव्हती. त्यातही आपल्यालाही माहिती आहे की भारत हा जातीप्रधान देश आहे. आपल्याकडं वर्णाची एक निश्चित उतरंड कल्पिलेली आहे किंवा रचलेली आहे, ते पुस्तकातली आहे. पण व्यवहारात सुद्धा खालच्या लोकांनी, खास करून अस्पृश्य किंवा गाव कुसाबाहेरच्या लोकांनी काय खाल्लं पाहिजे, काय नेसलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, याच्यावरती तो जो प्रचंड मोठा निर्बंध होता, त्याच्यातून एक वेगळी संघर्षातून तगून राहण्याची जी काही वेगळी खाद्यसंस्कृती जन्माला आली, त्याच्या निमित्तानं मला वाटतं हे पुस्तक अत्यंत मोठी महाचर्चा खरं तर उभी करते. दुर्दैव मला हे वाटते, खरं तर हा शब्द वापरावे की नाही मला माहिती नाही, पण वाईट मला याचं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये मराठीमध्ये आजसुद्धा 99व्या अखिल मराठी साहित्य संमेलनामध्ये ह्या पुस्तकावरती चर्चा होते. त्याचं कारण मराठीतल्या वाचकांनी हे पुस्तक तशा पद्धतीने उचलून धरलं म्हणून नव्हे. खरं ते वाया इंग्रजी ज्या पद्धतीने याची पुस्तकाची जागतिक चर्चा होते, त्या निमित्तानं आपण एका अर्थी कंपेल गेलो की ह्या पुस्तकाची आपण चर्चा इथं करायला पाहिजे. म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला इंग्रजी लोकांनी आपल्यातलं काही चांगलं आहे असं सांगितल्याशिवाय आपल्याकडचं काय चांगलं हे आपल्याला कळतच नाही का, असा एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं. पुस्तक 2015 पासून 2025 पर्यंत 10 वर्षामध्ये 4 वेगवेगळी संस्करणं आली. त्याची चर्चा मराठी विश्वामध्ये नाही आहे. मराठी लोक खात नाहीत का? मराठी लोक जेवत नाहीत का? मराठी लोकांच्यामध्ये अन्नाविषयी चर्चा होत नाही का? हे पुस्तक तुमच्यासमोर वेगळी चर्चा उभी करत नाही का? 70मध्ये ज्या पद्धतीनं ज्यावेळेस दलित साहित्य आलं आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीची चर्चा खास करून अगदी सदाशिवपेठी घरांमध्ये सुद्धा दलित साहित्याबद्दल आणि दलित जीवनाबद्दल थोड्या वेगळ्या पद्धतीनं व्हायला लागली, त्या पद्धतीची संवेदनशीलता सुद्धा आता 2025मध्ये न उरावी, इतकी वाईट अवस्था महाराष्ट्राची झालेली आहे का, असं आपल्याला वाटायला लागते. खरं तर दुर्दैव हे की इंग्रजीच्या लोकांनी, म्हणजे मला आश्चर्य वाटलं आणि तुम्हालाही ऐकायला आश्चर्य वाटेल, द इकॉनॉमिस्ट या अत्यंत भांडवली प्रतियश मासिकानं शाहूदादांच्या या पुस्तकावरती 4 पानं खर्च केलेली आहेत.
आणि त्यानिमित्तानं खूप मोठी चर्चा पूर्ण इंग्रजी वर्तुळामध्ये, इंग्रजी भाषिक वर्तुळामध्ये याची होती आहे. खरं तर आपल्याला ह्या संदर्भात एक लाज पण वाटली पाहिजे. आपण ज्या पद्धतीची वाचन संस्कृती आणि ज्या पद्धतीची एक चिकित्सक क्रिटिकॅलिटी हे करू पाहतोय ती संपलेली आहे की काय, असं या निमित्ताने मला वाटतं. हे फक्त अन्नाचं नाही आहे, खरं तर हा आपल्या फक्त महाराष्ट्राचा नव्हे तर एकूणच भारताच्या समाजरचनेचा नीटपणे चाबूक मारून घेतलेलं धांडोळ आहे. खरं तर सगळ्याच लोकांनी हे पुस्तक फक्त साहित्य म्हणून वाचू नये. आपल्या समाजाची अधिरचना आणि त्यातली मूल्यव्यवस्था कशी होती आणि ती कशी निर्माण केली गेली आणि मग संघर्षात लोकांनी ती टिकवली कशी आणि ती आत्ता ज्या पद्धतीनं तिचा वापर केला जातो सांस्कृतिक राजकारणासाठी त्याचीही या निमित्तानं चर्चा खरं तर झाली पाहिजे असं मला वाटतंय. मी आग्रह करेन मिलिंद कसबेंना की त्यांनी या निमित्तानं काहीतरी त्यांची मतं आपल्यासमोर मांडावीत. खरं म्हणजे आपली 2 पुस्तकांवरची ही चर्चा चालू आहे. काल जी चर्चा झाली तिच्याकडं अन्नाच्याच भाषेत बोलायचं झालं तर ती शेंगदाण्याच्या चटणीची चर्चा होती आणि आज जी चर्चा आहे ती बोंबलाच्या चटणीची चर्चा आहे. मित्रांनो, या पुस्तकातलं या लेखकाचं एक वाक्य मी आपल्याला सांगतो आणि पुढे जातो. त्यांनी या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच असं म्हटलं आहे की हे पुस्तक शाकाहाराचा विरोध करण्यासाठी लिहिलेलं नाही, पण हे पुस्तक या देशातल्या वर्णव्यवस्थेने या देशातल्या तळागाळातल्या माणसाला काय खावं याचं जे बंधन लादलेलं आहे या बंधनातून मुक्त करण्यासाठी मी लिहिलं. म्हणून हे जे पुस्तक आहे हे पुस्तक वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगत आहे. त्या आजपर्यंत आलेल्या आहेत. मला आठवतं एक 2-3 महिन्यापूर्वी एक डॉक्टर असे म्हणाले की या देशाला बिघडवणारं साहित्य तयार करू नये. राष्ट्रधर्माचं पालन करावं. आपलं खाणं पिणं अन्न आपली संस्कृती परंपरा या वेगवेगळ्या असल्या या भिन्न असल्या तरी राष्ट्र म्हणून आपण एकत्र यावं अशी एक मागणी इथली एक परंपरा करते आहे. पण मला असं वाटतं ही मागणी अन्नापासून सुरू व्हायला पाहिजे. जेव्हा एखाद्या समाजात वर्णव्यवस्थेत जो खालचा माणूस आहे त्या माणसाने काय खावं अशी सांस्कृतिक हुकुमशाही जेव्हा एखादा गट निर्माण करतो तेव्हा ती हुकुमशाही केवळ अन्नापुरती सीमित नसते. हे सांस्कृतिक वर्चस्वाचं राजकारणच असतं असं मला वाटतं. आणि म्हणून 18 पगड जातीत वावरणारा समस्त बहुजन वर्ग हा बहुतांशी मांसाहारी आहे. त्याला जबरदस्तीनं शाकाहाराकडे वळवण्याचं जे सांस्कृतिक राजकारण भारतात उभं आहे त्या राजकारणाची चिकित्सा हे पुस्तक करत आहे. म्हणजे तुम्ही दलित साहित्यातल्या अनेक गोष्टी वाचून आपल्या लक्षात येईल की दलित साहित्याने काय काय दिलंय मराठी साहित्याला. दलित साहित्यानं असे शब्द दिले, अशा काही गोष्टी दिल्या की ज्याने मराठी साहित्य समृद्ध झालेलं आहे. हे पुस्तक अशा गोष्टींकडे आपलं लक्ष वेधतं की इथल्या वर्णव्यवस्थेने असा एक सांस्कृतिक दंडक लादला
की जो वरच्या जाती जन्मलेला आलेला आहे त्या माणसाची भाषा शुद्ध, त्या माणसाचं अन्नही शुद्ध, त्या माणसाचं सगळं चांगलं, आणि असा एक सांस्कृतिक वर्चस्वाचा भाग खालच्या जातींवर लादला की जो खालच्या जातीत जन्मलेला आलेला आहे त्याची भाषा, त्याचं लेखन, त्याचं सगळं सांस्कृतिक अस्तित्व अशुद्ध आहे, त्याचं अन्नही निकृष्ट आहे. म्हणून जो मांसाहार करतो त्याला निकृष्ट समजणारी ही जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेचीच एक चिकित्सा हे पुस्तक करत आहे. आणि म्हणून तर आंतरराष्ट्रीय स्तरावर या पुस्तकाला जे महत्त्व प्राप्त झालं आहे, हे केवळ वाङ्मयीन पुस्तक नाही, हे एकाच वेळेस तुमच्या भाषेची चिकित्सा करतं, एकाच वेळेस तुमच्या अन्नाची चिकित्सा करतं, आणि एकाच वेळेस तुमच्या धर्मव्यवस्थेची चिकित्सा करतं. म्हणून समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून हे पुस्तक मराठी साहित्याला खूप काही सांगू पाहत आहे. पण दुर्दैवानं मराठी वाचकांच्या ते लक्षात आलं नाही, जे इंग्रजी वाचकांनी लक्षात आणून दिलं. पण असो, या पुस्तकावर वेगवेगळ्या पातळीवर चर्चा होते, ती स्वागताची चर्चा होते. मी या पुस्तकाकडे खूप वेगवेगळ्या अँगलने पाहिलं तेव्हा लक्षात आलं, मी शाहूदादांच्या समोरच सांगतो की फार उशिरा हे पुस्तक माझ्या वाचनात आलं, हे माझं दुर्दैव. पण हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे आणि या पुस्तकातले सांस्कृतिक संदर्भ तपासत आजच्या सांस्कृतिक प्रश्नांची चिकित्सा आपण केली पाहिजे असं मला वाटतं. शाहूदांना काहीतरी म्हणायचं आहे. खरं तर आत्ताच मी नालंदा लिटफेस्टला होतो, तर अनुवादासंबंधीचा विषय होता. तर ते आपण हिंदीवाले पाणी छोटं नळ वापरतात पाण्यासाठी, आणि आपण मोठा नळ वापरतात काही लोक. मग म्हणलं की तो अनुवाद करत असताना समजा मी पाणी म्हणालो आणि ते पाणी म्हणाल तर काय त्याचे काय गुणधर्म बदलतात का? पाण्याचे गुणधर्म नाही बदलत ना गुणधर्म. आता पाणी पिलं मी, समजा मी पाणी म्हणलो आणि पाणी म्हणाल तर काय फरक पडतो का? नाही. पण अनुवादासंदर्भात जे भूषणनं काम करून ठेवलं आहे, कारण मराठी मूळभूत छोटं आहे आणि जवळपास 300 पानांच्या पुढं पुस्तक गेले, तर का त्याला त्याचं मी भूषणला नेहमी श्रेय देतो सगळीकडे, कारण हे पुस्तक इंग्रजीत नुसतं गेलेलं नाही आहे, तर त्याच्या सगळ्या भावार्थासह पुस्तक इंग्रजीत गेलेलं आहे जगभरामध्ये. म्हणजे मला भूषणबद्दलच, म्हणजे अनुवादाबद्दल मला खूप आवडेल हे करायला. नाही, मी अनुवादाकडे येणारच आहे, कारण अनुवादाच्या निमित्तानं तर आपण आता किमान मराठी ह्याच्यामध्ये चर्चा करायला बसलेलो आहे पुस्तकाची. आपल्याला अनुवादाच्या संदर्भात किंवा भाषांतराच्या संदर्भामध्ये हे सांगता येतं की फक्त भाषा आपल्याला दुसऱ्या भाषेमध्ये न्यायची आहे किंवा भाषांतरित करायची आहे, तर अनुवादाचे कष्ट थोडे साहजिकच कमी पडतात. जिथे खूपच भावसंपृक्त भाषा आहे, उदाहरणार्थ कवितेसारखी एखादा साहित्य प्रकार आहे, तो किती अवघड असतो प्रत्यक्ष दुसऱ्या भाषेत नेणं, हे कवितेचे अनुवादक तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतात, कारण आपल्याला नुसता शब्द न्यायचा नाही तर त्याचा भावही न्यायचा आहे. तर ही प्रचंड अवघड गोष्ट असते. हे पुस्तक ज्यावेळेला मी मराठीत वाचलं, माझ्या असं लक्षात आलं की यातले मराठीमध्ये सुद्धा वापरलेले शाहूदांचे शब्द हे प्रमाण मराठीसुद्धा किमान 30 ते 40% शब्द प्रमाण मराठीत नाही आहेत, 30% शब्द प्रमाण मराठीत नाही आहेत. त्यामुळं आपल्याला खरं तर हे मराठी पुस्तक वाचताना सुद्धा अनेक नवे नवे शब्द सापडायला लागतात. त्याचे सगळे ग्रामीण कॉन्टेक्स्ट किंवा संदर्भ आहेत ते आपल्याला समजायला लागतात, आणि एक वेगळाच अर्थाचा म्हणजे अर्थाचे लेयर्स असे खरं तर आपल्यासमोर ते पुस्तक वाचताना उलगडायला लागतात. गंमत, मी ज्यावेळेला इंग्रजी पुस्तक पण बघितलं, वाचलं, मला भूषण कोरगावकरांचं या निमित्तानं अभिनंदन करावं असं वाटतं, कारण त्यांनी ज्या पद्धतीनं ते पुस्तक, इतकं अवघड पुस्तक जे मराठी वाचकांना सुद्धा किमान 30% शब्द
आपण कधीही ऐकलेले किंवा वाचलेले किंवा कानावरून गेलेले नसतील असे होते. अशा पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर त्यांनी इतक्या सिद्धास्तपणे केलेलं आहे की त्याच्याबद्दल खरं तर त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. संस्कृती संपृक्त एखादं ज्यावेळेला टेक्स्ट किंवा एखादी संहिता असते ती ज्यावेळेला इंग्रजीसारख्या भाषेमध्ये आपण नेतो त्यावेळेला त्यातले काय अडचणी, काय धोके आणि काय म्हणायचं आपण हे असू शकतात, म्हणजे आपण त्याच्यातून काय मिळवू शकतो हे पण तुम्ही सांगा. खरं तर त्या निमित्तानं इंग्रजी पुस्तकामध्ये हे पुस्तक जाण्याची प्रक्रिया पण आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. म्हणजे एकतर इंग्रजीपर्यंत हे पुस्तक कसं पोचलं आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष अनुवादाची प्रक्रिया तुमची कशी झाली, या दोन्हीवरती थोडासा तुम्ही विस्तारानं प्रकाश टाकावा. एक फक्त मी भूषणला विचारणार आहे, राहून गेलं माझ्याकडून खूप वेळा, की एक पाळणा आहे आणि तो त्याने इंग्रजीत केला आहे. मला आश्चर्य वाटतं त्याचं. मराठीत पाळणा आहे तो, ॲक्च्युली तो पाळणा आमच्या भाषेतला आहे. आरी बंदर बोरीचा फाटा, कापिली म्हैस टाकीला वाटा, टोना ठोकताना फुटला पाटा, जो बाळा जो रे जो. त्यांनी कसं केलं असेल ते. धन्यवाद आणि सर्व सातारकरांना आणि साहित्य रसिकांना माझा नमस्कार. राहुल कोसंबी आत्ताच म्हणाले की बरेच पुस्तक मराठीत येऊन 10 वर्ष होऊन गेली, पण मराठी कार्यक्रम शाहू पटोळे आम्ही एकत्र हा दुसरा कार्यक्रम आहे मराठवाडा साहित्य संमेलनात. हां, दुसरीच वेळ आहे आणि इंग्रजीमध्ये ह्याचे किती कार्यक्रम त्यांनी एकट्याने, मी एकट्याने आणि दोघांनी मिळून असे मला वाटतं 100 तरी झाले असतील. आणि पण त्यामुळे आज मुख्य म्हणजे 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे खरंच मनापासून आभार, कारण त्यांनी आम्हाला ह्या पुस्तकाच्या निमित्ताने, जे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे, इथे बोलावलं आणि ही जागा त्यांनी दिली, त्यामुळे आभार. आणि पुस्तकावर मराठीत बोलताना खूप बरं वाटतंय ही कबुली कारण सतत इंग्रजी बोलून बोलून सुद्धा कंटाळा येतो. आपल्या भाषेत बोलण्याची मजा काही वेगळीच असते. हां शाहू पटोळे आता उत्तम इंग्रजी बोलतात आणि त्यांना भाषा ही संवादाचं माध्यम असते असं आपण म्हणतो, पण बऱ्याच ठिकाणी आम्ही जेव्हा एकत्र जातो तेव्हा इतकी परदेशी किंवा भारतीय सुद्धा ज्यांना मराठी का हिंदीही येत नसतं आणि माझं त्यांच्याशी इंग्रजीमध्ये होतं ठीकच आहे, पण शाहू पटोळेंची जी काय गप्पा रंगतात त्यांच्या इंग्रजी, हिंदी, मराठी आणि देहबोली, सगळ्या अगदी सगळ्या भाषांमध्ये. भाषांतराबद्दल बोलायचं तर प्रत्येकच भाषांतरकार मला वाटतं ही जे पाळतो त्या 3 गोष्टी मी सुद्धा पाळतो. ती पहिली गोष्ट असते की जो मूळ भाषेतला मजकूर आहे, मूळ मराठीतला, तो तसाच्या तसा अत्यंत आंधळेपणाने शब्दशः भाषांतर करायचं इंग्रजीमध्ये. त्यानंतर दुसरी स्टेप अशी की आपण ते मूळ बाजूला ठेवायचं आणि आपण जे लिहिलं आहे ते बघायचं की ते त्या भाषेत कसं वाटतंय, ते छान वाटतंय का, की ओढून तोडून काहीतरी केल्यासारखं वाटतंय, ते भाषांतर आहे हे जाणवतंय का, ह्याच्या तपासण्या परत परत करायच्या. आणि शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे पुन्हा मूळ पुस्तक किंवा मूळ मजकूर आणायचा आणि तो पडताळून पाहायचा. त्यामुळे आणि ह्या 3 स्टेप्स मी सांगितल्या, पण ह्या 3 स्टेप्स आपल्याला परत कराव्या लागतात, कारण तेव्हाच मूळ भाषेची अत्यंत प्रामाणिक राहणं सुद्धा खूप गरजेचं असतं. पण त्याचबरोबर ज्या भाषेत आपण करतोय, तुम्ही मराठी पुस्तकं सुद्धा भाषांतरित वाचली असतील की काही पुस्तकं वाचताना आपल्याला कळतं की अरे हे भाषांतर आहे, हे प्रत्येक वाक्यात जाणवत असतं. वेळाच काही पुस्तकं अशी असतात की जे अगदी ओघवतं वाटतं, तर ते होणं गरजेचं असतं आणि तोच मी प्रयत्न केला आहे. आणि हे जागतिक स्तरावर पोचण्यात शाहू पटोळेंनी भलेही मला श्रेय दिलं, हा त्यांचा मोठेपण आहे, पण मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं की माझा खारीचा वाटा आहे किंवा चानीचा वाटा आहे असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद. अगदी ते भूषणची पार्श्वभूमी गोव्याची आहे, मी घाटी आहे त्यांच्या दृष्टीनं मराठवाड्यातला. तर ते मला एकदा फोन करायचं, आता ह्याचं काय करायचं, ह्याचा अर्थ काय असतो. मग गावी बोलवलं, मग मी समजा शेलवट अडकलं, कोणतं भोकरं म्हणतात त्याला, तर गावी बोलवलं. हे शेलवट असतं, हे उकरी असते, ही खुरपी असते, ही हातणी असते, ह्याला हे म्हणतात ढवारा. म्हणजे हल्ली ढवारा मोठा प्रकार चालू आहे ना, ढवारा. लोकांना ढवाराच माहीत नाही काय असतो ते. कुणी ढवारा करायला आहे, कुणी कारण करायला आहे. तर ते सगळं मी गावी बोलवलं, आठवडाभर ठेवलं आणि
दाखवलं हे काय असतं ते, तेव्हा कारण इतकं फोनवरून तिकडून इकडं तिकडून बोलवायचं आणि मग प्रत्यक्षात मी फोन करून करून त्यांना एवढं भंडावून सोडलं होतं की शेवटी ते म्हणाले आता फोन नको, प्रत्यक्ष ये. पण त्यामुळे माझी फार मजा झाली, कारण मी एक फूडी गृहस्थ आहे आणि त्यामुळे इतकं त्यांच्याकडून त्यांच्या स्वतःच्या हातचं, त्यांच्या आईच्या हातचं इतकं रुचकर रोज मला जेवायला मिळालं की मी अगदी म्हणजे ह्या पुस्तकाच्या भाषांतरात सगळ्यात मोठी बाजू जमेची ही होती की शाहू पटोळेंच्या घरी राहणं आणि त्यांच्या आईच्या आणि त्यांच्या हातचं खाणं. वजडी खाणं, बरबट, आणि त्यांना कंदुरी खाता आली. हॉटेलमध्ये घरचं पदार्थ आहेत ते, बाहेरचे नाही आहेत. आमच्याकडे एक असा मोठा हे आला आता इथे ढवारा माहीत नाही लोकांना. लोक ढवारा खायला कसं खातात कळत नाही मला अजून सुद्धा. त्यामुळं जे काही अनुवादाचा जो काही प्रकार होता भाषांतराचा तो खूप कठीण होता. आणि त्यांनी जसं की हातगाव ढोकं, कळंबाच्या रोकं, अंधारी वडगाव बाळापूर, चलता चलता पडले बूर, माळवडीचा कांदा खावन, असाच मला धोका द्यावा. कसं करणार माणूस तो इंग्रजीमध्ये, पण त्यांनी केलंय सगळं ते. हातगाव ढोकं, कळंबाच्या रोकं, अंधारी वडगाव बाळापूर, चलता चलता पडले बूर, माळवडीचा कांदा खावन, असाच मला धोका द्यावा. ह्याच्यामध्ये गावांची नावं आहेत. आणि बरं झालं की मिलिंद जोशी जे आहेत ते म्हणजे माझं मानकेश्वरचे आहेत प्रॉपर, ते मग अशी बोलले, त्यामुळं माझं तिथं 2 बोकडं कापून जावळ केलेलं आहे. त्यामुळं ते मिलिंद मग त्यांना बोललो की मला आम्ही एकाच जिल्ह्यातले आहोत ते अगोदर कळलं. तर त्या माणसानं जो अनुवाद केला ना इंग्रजीमध्ये तो त्यात आला, मला इतका आनंद वाटतो. आणि आत्ता तमिळमध्ये पुस्तक येतंय, तर त्या बाईंचं मला फोन ह्याचं कसं करायचं म्हणजे मला बाई म्हणलं मला तमिळ येत नाही, इंग्रजी नीट येत नाही, काय सांगू मी. पण फ्रेंच, जर्मन, इटालियन, शीस सगळ्यांशी जे काही चर्चा होते, खरं सांगू का मला इंग्रजी येत नाही, पण लोकांना भावना कळतात समोरच्या माणसाला की हा काय बोलतो. आपल्याला व्याकरण शोधतात, वॉज, वेअर, काय म्हणलं वगैरे. पोटातनं बोलताय ना तुम्ही. एक मात्र निरीक्षण माझं स्वतःचं या निमित्तानं इंग्रजी अनुवादाच्या संदर्भातलं आहे. अन्न हे अपूर्ण ब्रह्म हे जे मराठीतलं शीर्षक आहे ते ज्या पद्धतीनं अनेक अर्थाच्या आणि संघर्षाच्या वाटा मोकळ्या करायचा प्रयत्न करतं, एक्झॅक्टली इंग्रजीचं जे काही शीर्षक आहे ते आहे मराठवाडाच दलित किचन. ते खूपच बाळभोव वर्णनात्मक असं झालेलं आहे. किंबहुना त्याला जे मराठवाड्याचा कंस लागलेला आहे त्याच्यामुळं मग एक वेगळ्या पद्धतीची मर्यादा पण त्याच्यामध्ये जाणवायला लागते. खरं तर शाहूदांनी मूळच्या मराठी पुस्तकामध्ये आपल्या म्हणजे खास करून एकूणच मराठी संस्कृत्या नव्हे तर भारतीय संस्कृतीमधल्या 2 मोठ्या शाकाहार आणि मांसाहार परंपरेमधल्या आणि त्यातही तळागाळातल्या दलित खाद्यसंस्कृतीची जी ओळख करून दिलेली आहे त्याच्यामध्ये पण इतके बारकावे त्यात सांगितले गेलेले आहेत. प्रत्येक प्रदेशात राहणाऱ्या दलितांमध्ये जेवण बनवण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. प्रत्येक जातीनुसार वेगळ्या पदार्थ बनवण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. एकाच जातीमध्ये वेगवेगळ्या प्रदेशात राहणाऱ्या आणि विशिष्ट एक व्यंजन करणाऱ्या प्रक्रियांमध्ये फरक आहे. हा देश इतक्या विविधतेने नटलेला असतानासुद्धा इंग्रजीमध्ये हा जो मराठवाडाचा कंस किंवा ब्रॅकेट लावलेला आहे तो थोडा मला किंबहुना मराठवाडाच दलित किचन हा जो एकूण म्हणजे तो काय शीर्षकाचा वाक्प्रचार आहे तो मला थोडासा अपूर्ण वाटला. जो अपूर्ण ब्रह्मामध्ये खरं तर वेगळ्या अर्थाने पूर्ण झाल्यासारखा वाटतो संघर्षाच्या वाटा मोकळ्या होताना. त्यामुळे त्याच्याबद्दलही खरं तर थोडंफार सांगावं. मला बरं का हा प्रश्न खूपदा आला. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये 15 पासून बीफ बॅन आहे, पण बफ बॅन नाही आहे. BUFF त्याला या भागामध्ये म्हणतात हेळ्या, म्हणजे म्हशीच्या मटणावर बंदी नाही आहे आपल्या कायदेशीर, बरोबर. आणि जेव्हा मी साऊथमध्ये गेलो तर मग सांगतो लोकांना कोकणामध्ये बीफ दलितांमध्ये एकतर मांग ही कास्ट जात ही कोकणामध्ये नाही आहे, अनुपस्थित आहे, बऱ्यापैकी अनुपस्थित आहे. दुसरं कोकणामध्ये बीफ नाही आहे, नव्हतं, आता बफ पण नाही आहे. मग मी म्हणलं वाद होऊ नये, कुणी केस टाकू नये बाबा की आम्ही कुठं खात होतो, म्हणून मी पहिली गोष्ट म्हणजे शीर्षक बदललं. दुसरी गोष्ट अशी आहे की
माझ्या पुस्तकाचा आहार संस्कृती ही 56 पूर्वीची आहे, जेव्हा धर्मांतर झालं. म्हणजे माझ्या मराठवाडा पूर्ण खानदेशात आत्ता पण अवेलेबल आहे, पूर्ण कर्नाटक आहे, तेलंगणामध्ये आहे, आणि आम्ही इकडं जी भांडतोय मांग महार म्हणून, तिकडं आम्ही मालामादी म्हणून भांडतोय. साऊथमध्ये मालामादिका ही भांडणं अगदी कॉमन आहे तिथं आणि इथं सुद्धा अजूनसुद्धा. ही खाद्य संस्कृती माझी फक्त मराठवाड्यापुरती नाही आहे. फक्त वाद होऊ नयेत म्हणून मराठवाडा घेतला मी, कारण आक्षेप कोण घेणार नाही माझ्यावर. आणि 72पर्यंतचं आहे ते माझं पुस्तक. 72 नंतर खूप बदललं आहे आता, पण याच्यामध्ये कुठंही आमची मुस्लिमांची नाही आहे, आमची का संस्कृती, मुस्लिम काय संबंध आहे त्याची. म्हणून मी पुस्तकाचं नाव मराठवाडा ठेवलेलं आहे. पण वाचल्यावर कळेल की नुसता मराठवाडा नाही, तर याच्यामध्ये एकूणच सगळं, जसं की आता बोललो फाशीबद्दल बोललो आपण ना, तमाशामधला तो जो तुम्ही खरं सांगायला पाहिजे होतं. फाशी तमाशात बघायला गेलं की एक जोक, एक विनोद येतो तमाशामध्ये, आणि ते प्रधानजी कोण आहे गुन्हेगार, अमुक हा, बरं काय गुन्हा केला, ह्याला फाशी द्या. अयो, राजवाड्यातून फाशी लेखात असतोय मी. जे लोक हसले ते 2च जातीचे, तिसरा हसू शकत नाही, कारण त्याला फाशीच माहीत नाही. त्याला इंग्लिशमध्ये एपिग्लॉटिस म्हणतात, हे मला ह्याच्याकडून कळलं. एपिग्लॉटिस म्हणून शब्द असतो तो. आणि आमच्यामध्ये अजूनसुद्धा बाळंतीण झालेल्या बाईला दूध यावं म्हणून फाशी खायला घालणे शिजवून, ही अजून पण प्रथा आहे आमच्याकडे ना, ती फाशीची. म्हणून त्या बाईलाही फाशी देतात, बाळालाही फाशी देतात, आणि आम्ही फाशी खातो. राहुल, तुमचा जो प्रश्न होता की शीर्षकाचं भाषांतर, तर मला खरं तर खूपच खंत वाटली की ते शीर्षकाचं भाषांतर नाही देऊ शकलो. पण त्याचं अत्यंत प्रॅक्टिकल कारण होतं, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म हे ऐकत आपण मराठी लोक लहानाचे मोठे झालेले आहोत. त्यामुळे जेव्हा अन्न हे अपूर्ण ब्रह्म म्हणतात, तेव्हा त्यातला जो काही उपहास आहे, किंवा त्यातला जो दर्द आहे, किंवा त्यातला जो एक चपराक आहे, ही मराठी वाचकांना कळू शकते. फूड इज अन इनकम्प्लीट रियालिटी असं म्हटल्यानंतर इंग्रजी वाचकांना त्याचं काही, मग त्याचं पानभर एक्सप्लेनेशन द्यावं लागणार, आणि शीर्षकात ते देणं चुकीचं ठरेल. म्हणून शीर्षक खूप थेट आणि स्ट्रेट फॉरवर्ड असं केलेलं आहे, एवढंच कारण आहे. राहुल, मला अजून एका प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधायचं आहे. याचं भाषांतर, या पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया, याच्यावर आता आपली खूप चर्चा झालेली आहे. पण मला लक्ष वेधायचं आहे अशा एका प्रश्नाकडे की हे जे पुस्तक आहे ते वास्तव जग आणि काल्पनिक जग या दोन्हींची जी तो टकराव आहे, हा टकराव, याच्याकडे हे पुस्तक लक्ष वेधतं. ज्या काळात माणूस, सॅपियन काळ जो होता, ज्या काळात माणूस रानात राहत होता, ज्या काळात तो आदिम होता, हा सगळा जो वास्तव काळ आहे, बोधपूर्व काळ आहे, त्या काळात माणसाचं अन्न कोणतं होतं? तर त्या काळी माणूस हा मांसाहारीच होता. झाडावरची फळं, कंदमुळे खात होता, पण त्याचं बहुतांश अन्न हे मांसाहारच होतं. अशा एका वास्तव जगाचा, ज्या जगाचा संबंध निसर्गाशी आहे, ज्याचा संबंध पाण्याशी आहे, ज्याचा संबंध हवेशी आहे, आणि जमिनीतून उगवणाऱ्या फळाफुलांशी आहे, आणि रानावनात फिरणाऱ्या जनावरांशी आहे, अशा एका वास्तव जगातनं आपण आता कल्पित जगात वावरतो आहोत. धर्म, राजकारण, भाषा, धर्मग्रंथ हे सगळं कल्पित जगाचं वास्तव आहे. आणि आपण आता असं समजायला लागलेलो आहे की हे कल्पित जग जे आहे हेच सर्वश्रेष्ठ आहे. मला असं वाटतं
की ज्या वेळेस आपण हे समजायला लागलो की ईश्वर सर्व शक्तिमान आहे, धर्म सर्व शक्तिमान आहे, राष्ट्र सर्व शक्तिमान आहे, सत्ता आणि संपत्ती सर्व शक्तिमान आहे, जात आणि जातीचं राजकारण सर्व शक्तिमान आहे, हे सगळे विकार आणि विखार आपल्याला वास्तव जगाने दिलेले आहे. आणि हे जग पुन्हा आपल्याला सांगतंय की शाकाहार सर्व शक्तिमान आहे. या पुस्तकामध्ये पाटोळे सरांनी एक विधान केलेलं आहे आणि त्या विधानाकडे मी लक्ष वेधतोय. त्यांचं म्हणणं असं आहे की शाकाहाराचा प्रचार सगळीकडे वाढतो आहे आणि विशेषतः भारतात गेल्या 10-15 वर्षात तर खूपच वाढलेला दिसतोय. तर शाकाहाराचा प्रसार सगळीकडे वाढतोय, पण जगभर मांसाहार करणारे दिवसेंदिवस अधिक वाढत आहेत. म्हणजे मांसाहार खाणारी मंडळी वाढत आहेत आणि शाकाहाराचा प्रसार वाढतो आहे. हे जे प्रसाराचं सांस्कृतिक राजकारण आहे, याच्यामागे काय दडलेलं आहे? तर हे जे आपलं वास्तव जग, आत्ताचे जे जग आहे, या जगाची भाषा, या जगाचं सांस्कृतिक राजकारण हे सगळं वेगळं आहे आणि त्यांनी या शाकाहाराचा प्रसार वाढवलेला आहे आणि त्याचा थेट संबंध धर्माशी, धर्मविधींशी जोडलेला आहे. म्हणून आपल्याकडे समूहामध्ये मांसाहार करणाऱ्या माणसाकडे अपराधी भावनेने पाहिलं जातं आणि शाकाहार करणाऱ्या माणसाकडे फार शुद्ध नजरेने पाहिलं जातं. चला, ही शुद्ध अशुद्धता ज्या वर्णव्यवस्थेच्या पोटातून आली, त्या वर्णव्यवस्थेची चिकित्सा करत करत आपल्याला पुढे जावं. मिलिंद सर, आपल्याकडे आपण मांसाहारी आहोत हे वाटून घ्यायची कुणी लादलं हा प्रश्न आहे. खरा प्रश्न असा आहे की शाकाहार हा चांगला असतो कुणी सांगितलं, तो गोष्ट निराळी. पण मांसाहार आपण करतो ह्याचं वाईट वाटून घेणं हे अत्यंत वाईट आहे. म्हणजे मी जो आहार खातो त्याचा मला अपराधगंड वाटावा, न्यूनगंड वाटावा, ही चुकीची गोष्ट आहे. मी माझं खातो ना, कुणी आणून देत नाही कुणी. नाहीतर गावोगावी लोकांनी सरळ म्हणजे सरकारनंच आता जसं अन्न वाटतं तसं गव्हर्नमेंटनं प्रत्येक गावामध्ये एक शाकाहारी आहार केंद्र काढावं आणि किचन बंद करून टाकावेत. साधी गोष्ट आहे ना. हा अपराधगंड, मला माझ्या अन्नाची लाज वाटते, हे खूप चुकीची गोष्ट आहे. तुम्ही जे म्हणलात ते आपल्या मानसिकतेमध्ये लादलेलं आहे की तुम्ही खाताय ते चुकीचं खाताय. आता तुम्ही जे बोललात ना, अगदी तर वर्णव्यवस्था वगैरे आपण सोडून देऊ, सगळं सोडून, पण मला माझ्या अन्नाची आजही लाज वाटावी, कारण मला शाकाहारी खाऊन माझी जात वर न्यायची आहे किंवा मला वरच्या वर्णात जायचं आहे, असं कधी होणं शक्य नाही आहे. जोपर्यंत इथं जातीतच लग्न होतात आणि लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, ती जातीतच बांधल्या जातात, तोपर्यंत हे शक्य नाही आहे. कारण आपण सगळेजण हे एका व्यवस्थेमध्ये गुंतलेलो आहोत आणि गुंतवणं चाललेलं आहे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला जे म्हणायचं होतं ते सांगतो मला. हा, म्हणजे इथल्या हा रोष इथल्या वैदिक परंपरेकडे जायला पाहिजे. भारतातल्या वैदिक परंपरेने बहुजनांवर शाकाहार अधिक चांगला आहे हे लादलंय आणि त्याच्यामधून मांसाहाराचा तिरस्कार वाढवला गेलेला आहे असं मला स्वतःला वाटतंय. म्हणून ही जी चिकित्सा आहे अन्नाची, केवळ अन्नापुरती सीमित नाहीच आहे. हे जे वर्चस्व लादलं गेलेलं आहे, याला मोडीत काढण्याची ही वेळ आहे. म्हणून इथल्या वैदिक परंपरेने धार्मिक आचरणाचा संबंध आपल्या अन्नाशी जोडलेला आहे. त्यामुळे चिकित्सेचे सगळेच रस्ते आपल्याला कुठं न्यायचे हे एकदा ठरवून टाकायला पाहिजे. मग ते अन्नाचे असो, साहित्याचे असो
किंवा आपल्या कलांचे असो, ते चिकित्साचे रस्ते इथल्या परंपरेच्या चिकित्सेकडे जायला पाहिजे असं मला वाटतं. भारत मुळातच शाकाहारी होता आणि तुम्हीच लिहिलं आहे, जैनांनी आणि बौद्धांनी शाकाहाराची परंपरा रुजवली आणि इथली वैदिक परंपरा मुळात मांसाहारी होती. हे याच पुस्तकात आहे. नाही नाही, एक मिनिट फक्त मी क्लिअर करतो. किमान 2000 वर्ष झाली, 2200 वर्ष झाली जवळपास. आज सुद्धा शाकाहाराचा प्रचार करावा लागतो, मांसाहाराचा करावा लागत नाही. कुठलाही मांसाहारी शाकाहारी म्हणतात, शाकाहारी व्हा, अमुक बना तमुक बना, इट्स ओके, तर त्यांची भूमिका आहे. मांसाहार माणूस कधी म्हणत नाही या मांसाहार करूया, कधी म्हणत नाही मांसाहारी माणूस. कारण लोक मांसाहारीच आहेत. सगळ्या भारतातल्या सगळ्या, म्हणजे ऑफिशियली आकडेवारी नेहमी देत असतो, पुस्तकात दिलेली आहे, भारतातल्या सगळ्या अनुसूचित जाती जमाती ह्या 100% मांसाहारी आहेत, 100%. त्यामुळं प्रचार ज्याचा करावा लागतो की ज्याचं काहीच अस्तित्व नसतं, म्हणून आज पण शाकाहाराचा प्रचार करावा लागतो, मांसाहाराचा प्रचार करावा लागत नाही. लोक बिलकुल दाबून खातात, आपल्या घरी आणतात, फक्त ते सांगत नाहीत कारण त्याला लाज वाटते आपल्या मांसाहाराची. ती कुठला मांसाहार असतो, तुम्ही बोकड खा, तुम्ही काय ते पुण्याकडचं काय असतं ते बोलई खा, किंवा अजून मी हेळ्या खातो हल्ली, अजून बंदी नाही म्हणून, अजून बंदी नाही हेळ्यावर, हाल्याच्या मटणावर बंदी नाही अजून, ते खातो मी. हेळा म्हणजे काय ते सांगा जरा. हेळा म्हणजे काय ते सांगा, म्हणजे कळेल. नाही हे बघा, इथून पुढं कुणीही, मी खाटकांना सांगून ठेवलं कुरीस लोकांना की बीफ म्हणू नका, त्याला बफ म्हणा. बफवर महाराष्ट्रामध्ये बंदी नाही अजून, थँक्स टू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर तेवढं एक सांगतो मी. दुसरं म्हणजे मांसाहाराचा प्रचार जे आहे त्याचा प्रचार करावा लागत नाही, प्रचार त्याचा करावा लागतो की, आणि मागची 2200 वर्ष झाली शाकाहाराचा प्रचार करतायत ना, अजून भारत हा शाकाहारी झालेला नाही आहे. तर कारणाचं आहे की आम्ही मुळातच मांसाहारी आहोत मुळामध्ये. आणि आता पुढचं सर आता संपलं, आता 15 मिनिटं राहिलेले आहेत आपल्याकडे, तर प्रश्न घेऊयात आपण. आता काय ह्याला काय विचारायचं का? नाही, आता वेळ संपलाय. आयोजकांचं म्हणणं असं आहे की आपण 11 वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपवा. खरं तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की ही जी सगळी अन्नाच्या भोवती फिरणारी चर्चा आहे, तिनं किती प्रकारचे प्रश्न आपल्यासमोर उभे केलेले आहेत. आणि ते अगदी समकालातल्या नव्हे, म्हणजे अगदी आजूबाजूला जे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण किंवा अर्थकारण चालले त्याच्या भोवतीच नव्हे, तर ही सगळी चर्चा आपल्याला मानवाच्या आदिम मुळापर्यंत घेऊन जाते आणि तिथूपासून आपल्या सगळ्या विकासाच्या पर्वाला. अन्न पण राजकारणात येतच, म्हणजे आम्ही तेच मगापासून बोलतोय की शाकाहार आणि मांसाहाराची चर्चा ही तिथपासूनच सुरू आहे. आपण जर मागं गेलो, कारण मगाशी शाकाहाराच्या निमित्तानं आपल्या जातीला सुसंस्कृत करून वरच्या वर्णासारखं वागवून थोडीशी सामाजिक प्रतिष्ठा मिळवता येते का, असा केविलवाना प्रयत्न अनेक लोक जाणीवपूर्वक करताना आपल्याला दिसत आहेत. उठसूट उपवास, उठसूट आपण किती शाकाहारी, आपण किती शुश्रूभूत पद्धतीनं हे सगळं करत असतो घरादारामध्ये, हे जाणीवपूर्वक ते इतरांना सांगत असतात. त्याच्या पाठीमागं हा केविलवाना प्रयत्न असतो की आपण काहीतरी शुद्ध बुद्ध करत असतो. गंमत म्हणजे संस्कार काय किंवा संस्कृती काय, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पवित्रतेशी जोडलेल्या आहेत. आम्हाला सगळ्यांना माहीत आहे, जेव्हा खाणेसुमारीची भारतामध्ये सुरुवात झाली ती अगदी 1806 पासून सुद्धा इतर संस्थानांमध्ये सुरू होती. 1872-71 पासून ती प्रत्यक्षात इंग्रजांनी त्यांच्या इंग्रजी शासितच नव्हे तर इतर संस्थांमध्ये जिथे जिथे इंग्रजी रेसिडेंट्स असायचे तिथल्या सगळ्या जनसमूहांची एक खाणेसुमारी करायचा एक व्याप त्यांनी अंगावर घेतला होता, कारण त्यांना इकडची संस्कृती समजून घ्यायची होती. गंमतमध्ये दुर्दैवानं ती संस्कृती समजून घेताना सुद्धा पारंपरिक पातळीवरती एका बाजूला मौलवी आणि दुसऱ्या बाजूला ब्राह्मणी या दृष्टिकोनातून ती सगळी उतरंड त्यांनी समजून घ्यायचा प्रयत्न केला. त्यातली सर्वात महत्त्वाची फुटपट्टी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ही अन्न खाण्याच्या पद्धतीविषयीची होती. तुम्हाला माहिती असेल समाजशास्त्रामध्ये कच्चे अन्न आणि पक्के अन्न अशी संकल्पना आहे. अनेकांना जर मी इथे प्रश्न विचारला की पक्के अन्न म्हणजे काय, तर तुम्ही सहजपणे मला उत्तर द्याल की कदाचित शिजवलेलं अन्न हे पक्कं अन्न असतं आणि बाकी जे काय आपण कच्चं खातो ते कच्चं आहे. तर तसं नाही आहे. पक्का फूड ही इंग्रजीमधली किंवा समाजशास्त्रीय संकल्पना तुपाशी निगडीत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की दूध, त्याच्यानंतर दही, दह्यातून लोणी आणि लोणी वेपराईज करून किंवा लोण्याला कडवून जे तूप केलं जातं ते अतिशुद्ध मानलं जातं. ते इतकं शुद्ध असतं स्वतःमध्ये
की ते इतर कुठल्याही अन्नपदार्थावरती टाकलं की ते अन्नपदार्थाचा मूळचा गुण विसरून तो सुद्धा शुद्ध होतो. त्यामुळं तुपात बनवलेलं किंवा तळलेलं अन्न हे शुद्ध मानलं गेलं. पाण्यात किंवा तेलात तयार केले गेलेलं अन्न हे अशुद्ध मानलं गेलेलं. मगाशी तामसी अन्नाचा आपण उल्लेख केला. खरं तर आत्ता पिझ्झा, बर्गर आणि सगळं पॅकेज फूड खाणारी आपली सगळीच्या सगळी जमात आहे ना, ती एका अर्थी तामसीच आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण कच्चं फूडच खात आलो. याच्यामध्ये कोण पक्कं फूड खात आलेलं आहे कधी? त्यामुळं प्रश्न असा पडतो की ह्या पवित्र अपवित्रच्या सगळ्या संकल्पना, त्याच्यानंतर खानेसुमारी, ब्रिटिश, इकडची वर्णव्यवस्थेची ब्राह्मणी दृष्टिकोन, या सगळ्याची सरमिसळ करूनच खरं म्हटलं तर ह्या प्रश्नाकडे आपल्याला वळावं लागेल. तुम्ही नुसतं काहीतरी हे रेसिपीचं पुस्तक आहे किंवा त्याच्यामध्ये जनावर आणि इतर काही मांसाहाराच्या संदर्भातल्या पाककृतींचं पुस्तक आहे असं म्हणून जर तिकडे जाणार असाल तर खबरदार, तसं तुम्ही करायला नको. या सगळ्या समग्र सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय या सगळ्या चहूबाजूने तुम्ही जर या पुस्तकाला भेटायचा प्रयत्न केलास तरच ते पुस्तक तुम्हाला चविष्ट लागू शकतं, अदरवाईज ते तसं लागणार नाही. आयोजकांच्या आमचं असं ठरलं होतं की आपण ही चर्चा थोडी लांबवावी, पण शाहुदांचं असं म्हणणं आहे की उत्स्फूर्तपणे जे प्रश्न येतात त्याच्यामध्ये एक वेगळीच चव असते. त्यामुळं मग एक पुढची 5 किंवा 10 मिनटं आपण असा प्रयत्न करूयात की जर समोरच्या रसिकांना वाटत असेल की त्यांना एखादा प्रश्न प्रिसाईज असावा, तो जितक्या शक्य असेल तितक्या सटीक असावा, तो ते हां ना प्रश्न पण असावा तो, नाहीतर उगाच आपलं काहीतरी पाल्लाडी कृपया सांगू नये, कारण आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची. तर मी सगळ्यांना खास करून मुख्य प्रश्नकर्त्यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा प्रश्न थोडक्यात आणि स्पष्टपणे विचारावा आणि त्याची उत्तरं शक्यतो शाहुदादा देतील. प्रश्न विचारणाऱ्या प्रश्नकर्त्यांना जर माईक पोचता केला तर शक्य आहे का? पहा प्लीज. एक 2च मिनटं माईक येईल तुमच्यापर्यंत. हॅलो सर, या पुस्तकाचा सारांश मला अपेक्षित आहे. सारांश. आत्ता ही चर्चा ऐकल्यानंतर असं वाटतंय म्हणण्यापेक्षा ती पुस्तक काही मी अजून वाचलेलं नाही. तर माझा प्रश्न आहे की हा पुस्तक म्हणजे थोडंसं ब्राह्मणवादावर टीका आहे का, असा एक माझा प्रश्न आहे. बोलतील त्या पण प्रश्न विचारतील. तिन्हीची प्रश्न उत्तर एकत्र द्याल. एक मिनिट. शाकाहारी अन्न खाणं अधिक चांगलं का मांसाहारी, हे मला जरा समजून सांगा. आणि हे ते आरोग्याला कुठलं चांगलं आहे? आम्ही असं वाचलं आहे की मानवी शरीररचना जी आहे, म्हणजे लहान आतडे, मोठे आतडे, ही मांसाहारासाठी नाहीत असं पुस्तकात आम्ही वाचलेलं आहे. त्याबाबत आपलंही मत सांगावं असं मला वाटतं. एक मिनिट, आधी मी 2 प्रश्न उत्तर देतो, दोघांची उत्तर देतो. पहिली गोष्ट म्हणजे माझं पुस्तक हे कुठल्याही वैदिक ब्राह्मण नाही म्हणत मी, वैदिक ह्याच्यावर विरोध करणार नाही आहे, नंबर 1. तर दुसरी गोष्ट म्हणजे मी मांसाहाराचा प्रचार करत नाही, मांसाहाराचा. तिसरी गोष्ट म्हणजे मला सांगा की आजपर्यंत वाचलं तुम्ही कुठं की मांगा महाराजांची खाद्य संस्कृती असं पुस्तक वाचलं तुम्ही कुठं? वाचलेलं नसेल. तर मी आमच्या 2 जातींच्या खाद्य संस्कृतीची
डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. हे पुस्तक म्हणजे टीका केलेली नाही, कोणी पुस्तक वाचून मग ठरवा की केलेली नाही आहे. शाकाहार मांसाहार हा वाद वेगळा, पण मला अजूनही मी नेहमीच म्हणतो की माझ्या दृष्टिकोनातून माझी बाजू कोणीतरी लिहिली पाहिजे होती. आणि अनेक असे गुप्त सुप्त IAS IPS अधिकारी आहेत जे आता मान्य करतायत की बरं झालं तू हे लिहिलंस, त्याचं कारण असं आहे की आता आमच्या पोरांना कळेल भविष्यामध्ये की आमचे पूर्वज काय खात होते, कारण त्यांनी आपलं अन्न लपवलेलं आहे, लपवायची गरज नव्हती मला म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझं हे डॉक्युमेंटेशन केलेलं आहे, कोणा टीका केलेलं, पुस्तक वाचून ठरवा, टीका केलेली नाही आहे. नंबर 1. तर आता पुढचा प्रश्न. नमस्कार, मी नरेंद्र वर्तक. मी कोणत्याही जाती धर्माचा किंवा शाकाहार मांसाहाराचा चर्चेत पडत नाही, परंतु आयुर्वेदात वाचलेलं आहे की आपलं जेवण हे बऱ्याच रोगावरती शाकाहारी जेवण अधिक उपयुक्त ठरते. ज्यावेळेला युद्धावर जायचं आहे त्यावेळेला चांगली ताकद पाहिजे म्हणून मांसाहार जेवढा आवश्यक आहे तेवढेच काही रोग किंवा आपली पचनशक्ती हे मांसाहारापेक्षा शाकाहारीला जास्त प्रतिकूल आहे, अनुकूल आहे असं मला वाटतं. मला कळलं. हां, धन्यवाद. फक्त मला एक सांगा, आयुर्वेदामध्ये मांसाहार सांगितलेलं नाही का? मला वाटतं कमी आहे, म्हणजे मांसाहार मी अख्खा आयुर्वेद वाचला नाही. आयुर्वेदामध्ये मी सगळं वाचलेलं आहे, मी सांगू शकतो. जरूर. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे अगदी सगळ्यांपासून की कुठला मांसाहार घ्यावा, कधी घ्यावा. आयुर्वेद काय सांगतो की रोग कसे लांब ठेवावेत, पण रोग कुठले प्राणी खावेत, कुठले पक्षी खावेत, तुम्हाला ह्याची मी सोदाहरण सांगू शकतो. आता हा वाद शाकाहार मांसाहार व्हायला नको, फक्त पुस्तकाबद्दल बोला. हॅलो सर, मी हे तुमचं पुस्तक 2दा वाचलं आहे. मी बँकेमध्ये काम करणारा कर्मचारी आहे. ही पुस्तक खाद्य संस्कृती, ऋषी संस्कृती आणि कृषी संस्कृतीशी निगडीत आहे का मला सांगावं, की ज्या व्यवस्थेनं आपल्याला काय खावं हे कोणती व्यवस्था सांगितली आहे. ऋषी संस्कृती काय करणं, कृषी संस्कृती आणि खाद्य संस्कृतीचं थोडंसं विश्लेषण तुमच्या ह्याच्यातून सांगावं मला. साधी गोष्ट आहे. ही मी मुद्दामच 2 जाती घेतलेल्या आहेत, पूर्वाश्रमीचे महार आणि मांग. मी मातंग म्हणत नाही, मातंग म्हणजे वेगळा भाग असतो, आणखीन एक श्रेष्ठ वगैरे असतं मातंग म्हणजे आम्ही म्हणजे वादळ बिदळ काहीतरी असतं ते, तसं नाही म्हणत मी, बरं का. पहिली गोष्ट म्हणजे की ही खाद्यसंस्कृती लादलेली आहे, कारण श्रावण पाळावा की नाही, गावाकडे चातुर्मास माहीत नव्हता, श्रावण मात्र पाळावा, पायात चपला घालू नये, दाढी करू नये आणि मांसाहार करू नये. ती बंधनं आमच्यावर नव्हती, कारण त्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये जनावरे ओढून कोणी न्यायची, शेतीतली कामं कोणी करायची. मी हे लिहिलंय, हे लादलेलं आहे आणि त्याची मला लाज वाटत नाही, कारण ही खाद्यसंस्कृती पर्याय दिले असते तर मला लाज वाटली असती, पर्याय दिलेलं नाहीत म्हणून पुस्तक लिहिलंय. माझं पुस्तक हे लादल्याबद्दल आहे. मला भाषेची लाज वाटत नाही माझ्या, आणि माझ्या खाद्याची लाज वाटत नाही, कारण ते कोणीतरी लादलंय माझ्यावर, आमच्यावर लादलेलं आहे, ते मी स्वीकारलं नाही आहे. मला जर कोणी चॉईस दिला असता की तुम्ही सात्विक आमुख खा आणि मग तुमची वृत्ती अशी बनेल, मला काय प्रॉब्लेम नव्हता. अरे प्रयोगशाळा कुठं वृत्ती बनवायला आपल्याकडे. शाहू पाटोळे समजा माझ्या पूर्वजांना नेलं असतं, बाबा ते 4 महिने थांब, तू सात्विक अन्न खा चातुर्मासामध्ये, आणि मग बाहेर तो लगेच शुद्ध झाला असतं, असं होतं का आपल्याकडे? होत नाही आपल्याकडे. प्रयोगशाळाच नाहीत कुठल्या आपल्याकडे. माझं पुस्तक आहे डॉक्युमेंट, मी नेहमी सांगतो सत्यानं की माझं पुस्तक आहे डॉक्युमेंटेशन आहे. जे इंग्रजी भाषकांना जगभरात कळलं ते मागच्या 10 वर्षामध्ये माझ्या पुस्तक अजून मराठीला कळलं, पहिल्यांदा कळलं इथं अखिल भारतीयला 9व्या की असं पुस्तक बोलवलं पाहिजे. हे पुस्तक येऊन आज आहे, पुस्तक आज आलेलं नाही, पुस्तक येऊन 4थी आवृत्तीने 10 वर्ष, फेब्रुवारीत 11 वर्ष पूर्ण होतील. आत्ता कळलंय की असं काहीतरी आपण चर्चा घेतली. कारण इंग्रजीत आलं म्हणून, नसतं तर कदाचित चर्चा पण झाली नसती. पण मी थँक्स टू मिलिंद आणि कुलकर ते म्हणलं, आमचं इथेच भांडण झालं होतं साताऱ्यातच 3-4 महिन्यापूर्वी, की म्हणलं मला बोलवणार नाही, म्हणलं आम्ही बोलवणार तुम्हाला, म्हणून ही चर्चा इथं होते. ही चर्चा फक्त
पुस्तकावर नाही, ही चर्चा एकूणच खाद्य संस्कृतीवर आहे, दखल घेतली गेलेली आहे. मला त्याबद्दल मी धन्यवाद मानतो साहित्य संमेलनाचा. आणि हे साताऱ्याचे मोठेपण, साताऱ्यात मी 4 वर्ष राहिलो आहे, माझं नावच शाहू आहे, 4 वर्ष राहिलो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आईनं माझं नाव शाहू ठेवलं, पण मला एक साताऱ्यात 4 वर्ष राहत असताना मला कुणीही शाहू म्हटलेलं नाही. शाहूराव, शाहूराजे, शाहूसाहेब, मी त्यांना नाही मला शाहू म्हणत जा, नाही म्हणले. आम्ही शाहू नुसतं म्हणू शकत नाही. ही ह्या नगरीची खासियत आहे. 4 वर्ष राहिलो होतं, म्हणजे मला त्याबद्दल आदरच आहे. आपण बोलवलं त्याबद्दल मी आपलं अगदी म्हणजे सगळ्यांचंच हे करतो. आणि मी थांबतो आता, आपण थांबवत आता, कारण मला वाटतं की पुढचं सत्र लांबू नये म्हणून थांबतो.